आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेचं महापौर पद अखेर ओबीसी साठी राखीव झालंय. त्यामुळं ओबीसी प्रभागातून निवडून आलेल्या भाजपच्या अनेक नगरसेवक आणि नगरसेविकांना मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. मोठा भाऊ म्हणून भाजपचाच महापौर होणार हे जवळजवळ निश्चित आहे. कोणत्याही परिस्थितीत आपलाच महापौर होणार याची घोषणाच यापूर्वी चंद्रकांतदादा पाटील मंत्री यांनी केलेली आहे. मोठा भाऊ आहे. 26 जागा निवडून आल्या तब्बल आणि कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपला एवढं मोठं संख्याबळ मिळाल्यामुळं महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकवण्याची संधी या पक्षाला मिळाली आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत भाजप ही संधी सोडणार नाही. पण दुसरीकडे शिवसेनेने सुद्धा दावा केलाय की आमचाच महापौर होणार. तो आत्ता होणार की 2.5 वर्षानं होणार, 1.25 वर्षानं होणार हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. पण शिवसेनेचा महापौर होणार असा दावा केलेला आहे. आता ओबीसी शिवसेनेकडेही काही जण नगरसेवक आहेत आणि भाजपकडे मोठ्या प्रमाणात आहेत. भाजपकडे जवळजवळ 7 ते 8 जण आहेत जे ओबीसी आहेत, नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. विशेष म्हणजे ओबीसी महिला असं पडलेलं नाही. ओबीसी असल्यामुळं कुणी महिला किंवा पुरुष नगरसेवक महापौर होऊ शकतो. आणि ही संधी आली रुपाराणी निकम ज्या खुल्या प्रभागातनं निवडून आले, ज्यांनी भूपाल शेट्टींचा पराभव केला, जे अनेक वर्षे महाडिक गटाचे खंदे समर्थक म्हणून संग्राम निकम यांची ओळख आहे. त्यांच्या पत्नी रुपाराणी निकम या दुसऱ्यांदा निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे गेले काही दिवस त्यांच्या नावाची चर्चा महापौर पण होती आणि आता ती संधी रुपाराणी निकम यांना आयती मिळालेली आहे. त्या ओबीसी आहेत, त्यांचा दाखला आहे तोही वैध झालेला आहे. याशिवाय प्रमोद देसाई, विशाल शिराळे, विजय देसाई म्हणजे रिंकू देसाई, सुरेखा ओटवकर आणि वैभव कुंभार यांची नावं चर्चेत आहेत. पण हे सगळे पहिल्यांदाच या सभागृहात आलेले आहेत. प्रमोद देसाई प्रभाग क्रमांक 3 मधून निवडून आलेत. विशाल शिराळे प्रभाग क्रमांक 6 मधून आलेत. त्याशिवाय विजय देसाई निवडून आलेले आहेत रिंकू देसाई प्रभाग 9 मधून. सुरेखा ओटवकर आणि वैभव कुंभार हे प्रभाग 20 मधनं निवडून आले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं रुपाराणी निकम यांनी जंग जी काय होती, कारण भूपाल शेट्टी यांच्या विरोधात लढाई होती, ती लढाई जिंकलेली आहे. विशेषतः भाजपच्या त्या महिला जिल्हाध्यक्षा होत्या, त्यामुळे तिथेही काम त्यांनी चांगलं केलेलं आहे. अनेक वर्षे भाजपचं काम त्यांनी केलेलं आहे. विशेष म्हणजे महाडिक गटाचे खंदे समर्थक म्हणून संग्राम निकम यांची ओळख आहे. यामुळे आता पहिलं नाव, प्राधान्यानं नाव येणार आहे ते रुपाराणी निकम यांचंच. म्हणजे अग्रक्रमानं पसंती असेल ती रुपाराणी निकम यांच्याच नावाला. त्या जरी खुल्या प्रभावातून निवडून आल्या असल्या तरी त्यांच्याकडे दाखला आहे तो ओबीसी. त्यामुळं भाजपचं पहिलं महापौर पद असेल रुपाराणी निकम यांच्याकडं. त्याशिवाय 5-6 नावं चर्चेत आहेत. मी तुम्हाला नावं सांगितलेली आहेत. काही राजकीय घडामोडी घडल्याच तर शिवसेनेकडं 2 ओबीसी दाखला असलेले नगरसेवक आहेत. त्यामध्ये आहेत आस्किन आजरेकर आणि दुसरे आहेत अजय इंगवले. त्यामुळे हे 2 शिवसेनेचे ओबीसी दाखला असलेले नगरसेवक आहेत. त्यामुळं राज्य पातळीवर काही घडामोडी घडल्या तर आस्किन आजरेकर आणि अजय इंगवले ही नावं असू शकतात. पण सध्या तरी कोल्हापूरचा महापौर हा भाजपचाच होणार आणि त्याचं पहिलं नाव असेल ते रुपाराणी निकम यांचंच. त्यामुळे आता इतर नावं चर्चेत आहेत. प्रमोद देसाई, विशाल शिराळे, विजय देसाई, सुरेखा ओटवकर, वैभव कुंभार ही चर्चेत असली तरी पहिल्यांदाच निवडून आले आहेत. रुपाराणी या सिनियर आहेत, दुसऱ्यांदा निवडून आलेत, महाडिक गटाचे आहेत, भाजपचे आहेत, भाजपचं काम केलेलं आहे. यामुळं कोल्हापूरचा महापौर रुपाराणी निकम यांच्याच गळ्यात पडण्याची चिन्ह आहेत. आपल्याला आता सांगली आणि इचलकरंजीत नेमकं कोण महापौर होणार ही बातमी हवी असेल तर सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.